जय बाबा जय बाबा जय बाबा. भले चांग भले. बाबा हा? समधी तयारी झालेली आहे. या खुर्च्या कशाला ठेवल्या इथं? नाम्याला बसायला. राज्याभिषेक आहे काय नाम्याचा? जमिनीवर बसवा त्याला, जमिनीवर बसवा. का बाबा? जमिनीवर बसून उपोषण करायचं असतंय, खुर्चीवर बसून खायचं असतंय. वा 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 वा. जमिनीवर बसून करत्यात त्याला उपोषण म्हणतात, खुर्चीवर बसून करत्यात त्याला फुडारीपणा म्हणतात. वा 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 वा. बाबा काय खायला आणायचं? काय बोलतो? आपलं चहा बिस्कुट काहीतरी. काय नको. बघितलं काय कसं छापलंय ते? काय बाबा, कोणाचं पत्र आहे? पत्र नव्हे, पत्रक आहे, तू काढलेलं. मी? हा. लोकशाहीत काय करायचं असलं तर असंच पत्रक काढावं लागतंय. काय म्हणतोस तू? ऐक, माझ्या लोकशाही प्रेमी नागरिकांनो, माझ्या आत्म्याचा आवाज मला सांगतोय. माझा आत्मा? बाबा मला आत्मा आहे पण दिसला नाही कवा. नाही म्हणजे हात दिसतोय, तंगड दिसतोय, पण आत्मा तो फक्त दिव्य दृष्टीला दिसतोय. जय बाबा. माझ्या आत्म्याचा आवाज मला सांगतोय की सुमन माझा प्राण आहे, बाबा माझी जान आहे. बाबा माझी सुमन मला मिळवून द्या, नाहीतर मी आमरण उपोषण करून माझ्या प्राणाचा त्याग करीन. बाबा काय म्हणताय तुम्ही? असं तू म्हणतोस या पत्रकात. या पत्रकाच्या काप्या काढा आणि गावभर वाटा. जी बाबा. ए माझ्या सुमनला पण द्या एक कागद. हे पत्रक पण ठेव तुझ्या जवळ. काय लिहिलंय बाबा याच्यात? मी असं बोललोच नाही. बाबा लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहेच, पण बोलल्यानंतर मी असं बोललोच नाही असं म्हणण्याचा पण अधिकार आहे. नाही पण बाबा लोक विचारतील ना, हे पत्रक तुम्ही का काढलं? आपण कुठं काढलंय? खोट बोलला का बाबा? आपणच काढलंय रे. आपण कुठं काढलंय? मग कोणी काढलं? विरोधी पक्षानं काढलंय. लोकशाहीत सगळ्या गोष्टीचं खापर विरोधी पक्षाच्या टाळक्यावर फोडायचं असतंय. असं चालतंय? असंच चालतंय. एका पुढाऱ्यानं आपलं नसबंदीचं ऑपरेशन करून घेतलं, तरी बी त्याला पोर झालं. लोक म्हणाले क्या नेताजी क्या बात है, ते म्हणले यात विरोधकांचा हात आहे. वा वा वा. तुमचाच चेला होता तो पुढारी. इतका हुशार चेला दुसऱ्या कोणाचा असणार? उपोषण ऑर्केस्ट्रा कामाला लागा. हो. सुमन, अगं सुमन, सुमन, सुमन. काय वाघ मागे लागला का काय? कसा अगं पिसारा मीठ आणि हे वाच. शिणीमाची जाहिरात असल. तमाशा म्हण तमाशा. तो नाम्या आहे ना का नाम्या, चंद्रकांतचा पोरगा ग, लगीन करायचं म्हणतोय रेडा. अगं बरं झालं की मग, बिचारा चंद्रकाला सून तरी येईल. पोरगी बघितली का ग? वय पसंत बी गेलीये गाडवानी. तुझ्या माहितीची हाय? चांगल्याच ओळखीची आहे. बरं झालं की मग, घरकाम स्वयंपाक पाणी येते नव. तर 4 वर्ष संसाराचा अनुभव आहे. नुसत्या घरकामातच नाही, नवऱ्याची सेवा करायची बी चांगली प्रॅक्टिस आहे. हा, ती कुणाच्या नवऱ्याची सेवा करती? स्वतःच्या नवऱ्याची, स्वतःच्या. कांबळे, काय येड बीड लागलं का काय तुला? अगं येड मला नाही, त्या बैलाला लागलाय. म्हणतोय कसा लगीन करीन तर तुझ्याशीच. तुझ्याशी? अगं एका लेकराची आय हायच ठाव नाही का तिला? का अजून त्याच्या डोळ्याला तू 16 वर्षाची दिसतीस? अगं तुझ्याशी म्हणजे या तुझ्याशी नाही, या तुझ्याशी, सुमनशी. हे बघ नाम्या मेल्या, थांब बघतेस तुला. चल कमळी, दाखव कुठे हाय तो. नाम्या म्हणतो तू है मेरी सुमन. नाम्या म्हणतो तू है मेरी सुमन. अगं काय काय धिंगाणा घालतोय बघ. पण हाय कुठं तो? त्यो बघ. चल तू है मेरी सुमन, इसकी सुमन. तुला बरोबर. चल तिकडे चांगलंच कुठून काढूया. अरे मेल्या, दाखवते तुला दम जरा.
मारतो एकदम. काय मारते? बोला कुठे आहे? नाम्या नाम्या, बोल. त्यो बघा. आई गं. चल 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 ए मारू नको तुला चपल्याची शपथ अरे माझा पाय झाडावर ये नको ना हे मारू ना उतार नाम्या कसली रही मस्करी नाही मस्करी नाही मी खरोखरच खरोखरच लगीन करायचंय वय म्हणून तर आमरण उपोषणाला बसलोय मी उपोषण थांब तुला उपोषण बिगरच वर धाडते मार नको चांग भले चांग भले. बाबा हे कोण ग कमळी आई लोकशाहीचा पुजारी आहे मी. हा म्हणजे बाबा 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 मी आम्ही पाय पडत्या नमस्कार असू द्या. बाबा तो नाम्या माझ्यासाठी उपोषणाला बसलाय हे बघा. हा हा यो नाम्या यो निर्लज्ज डुक्कर पालखी काढली त्याची. शांती शांती. शांती नाही बाबा कमळी. आणि म्या सुमन कमळी कमळी सुमन. तो तिथं कसा गेला? या इकडे बसा. हा हा या चल ग बस. बसा. मोठमोठ्या प्रश्नांची सोडवणूक चर्चेनं होऊ शकते. आपली परंपराच आहे ती. वर्षानुवर्ष चर्चाच करत बसायचं. मातीत घाला तुमची परंपरा. ही काय गाय बकरी आहे की कुणी बी यावं आणि दूध काढून न्यावं? कुणाला विचारून हा तमाशा मांडलाय? मला विचारलं होतं. तुला काय विचारायचं? तू तर इसू आहेस इसू. इसू मुद्दा मुद्दा. आता आंदोलन करताना मुद्द्याला कोण विचारतं काय? म्हणजे कसं असते? मुद्दा असतोय नदीचं पाणी या गावाला द्यायचं का त्या गावाला द्यायचं. त्यासाठी रक्ताच्या नद्या वाहत्यात. पण नदी मातेला कोणी विचारतोय का की बाये तुझं पाणी या गावाला द्यायचं का त्या गावाला द्यायचं? नाही ना. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला कोणी विचारलं नाही तू कोण. खरं की गबगा पर बाबा माझ्या मर्जीला कायच किंमत नाही. आहे ना. केवढी किंमत आहे. हाय हाय. तू तुझ्या मर्जीप्रमाणे तुझ्या नवऱ्याशी लगीन केलं की नाही? तुझ्या नवऱ्यानं त्याच्या मर्जीप्रमाणे तुझ्याशी लगीन केलं का नाही? तर बघाय आलो होतं हिला तेव्हा नुसतं खल्लास झालं होतं. तेच हिला बघून लाजत होत. असं नाही. मग आता मला सांगा, तुला तुझ्या मर्जीप्रमाणे लग्न करण्याचा अधिकार आहे. तुझ्या नवऱ्याला त्याच्या मर्जीप्रमाणे लग्न करण्याचा अधिकार आहे. मग असा अधिकार आमच्या नाम्याला का नाही? तो पण तुमच्यासारखा स्वतंत्र देशाचा स्वतंत्र नागरिक आहे. वय निवडणुकीचं ओळखपत्र आहे माझ्याकडे. दाखवू? अरे किड पडलं त्या ओळखपत्रावर. हा बाबा बीत घेतलाच हाय. येऊ दे माझ्या नवऱ्याला. हाय पंचायत बोलवून तुम्हा सगळ्यांना सरळ केलं तर बघा. रागावू नकोस बाळा. रागावू नकोस बाळा. अरे गप. बाबा म्हण बाबा. अरे बाईच्या आबरूला काय खेळ नाही समजला? चांग भले चांग भले. बायकांच्या हिताचा विचार आम्हीच करतो. तुम्ही 33% मागता. आम्ही तुम्हाला जास्ती द्यायला निघालोय. पहिले तुम्हाला एकच पती होता, आता 2-2 पती. अरे देवा. अगं याच्या तोंडाला काही सुमार. मेल्या किडी बांधली तुझी. अरे ह्यो कसला बाबा. कमळे शांती. पादत्राणे हातात घेऊ नको. थांब थांब कमळी. आपण चौकीतच जाऊ. पोलिसांनीच घेऊन येऊ. चांगला धडा शिकवते बघ तुला. चल. तिकडे लवकर. ए तू वरती कसं काय गेला मला सांग. तू वरती बसून उपोषण करतो काय? काय बायका आल्या म्हणून घाबरून वरती गेला तू? कुठे गेला बाबा? अरे इथे आहेस वय. बाबा ही सुमंत एकदम झाशीची राणी निघाली. हे बघ, आपण अहिंसेचं व्रत कधी सोडू नये. उपोषण ऑर्केस्ट्रा तुम्ही लोक जेवून घ्या. हा चला चला. मी पण जाऊ? तू हवा खा. काय असतंय, उपोषणाचं व्रत आपण कधी सोडू नये. कोण काय बाजूला काय झालं? कोण? चल बाबा एकदा चला. काय